नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी उपस्थित. परंतु चर्चा न होताच लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक. दोन्ही राजघराण्यांनी गॅझेटची शिदोरी उघडी करावी. कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राजघराण्यांकडे जरांगेंची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक. पुढचं आंदोलन थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर करू. वर्षावरच्या पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा आंदोलनाचा इशारा. पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं अनोखं आंदोलन. खड्डे में बर्थडे असं म्हणत खड्ड्याचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा. महाराष्ट्रानेही तमिळनाडू सारखी भूमिका घ्यायला हवी. नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर अमित ठाकरे आक्रमक. सत्तेपेक्षा तरुणांचं भविष्य महत्त्वाचं, अमित ठाकरेंचं विधान. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. स्वारगेट परिसरात खड्ड्यांबाबत काँग्रेसचं अनोखं आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खड्ड्याचा प्रतिमात्मक वाढदिवस. खड्डे में बर्थडे म्हणत काँग्रेसचा प्रशासनाविरोधात निषेध. खड्ड्याभोवती रांगोळी काढत केक कापून अनोखं आंदोलन करण्यात आलंय. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याची काँग्रेसची मागणी आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने अनोखं आंदोलन केलंय. खड्डे में बर्थडे असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा केलाय. खड्ड्याभोवती रांगोळी काढून केक कापत प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आपण पाहतोय गेले अनेक महिने म्हणजे वास्तविक पाहता पावसाळ्यामध्ये कुणालाही खोदायची परवानगी देत नाही महानगरपालिका. हा पहिल्यापासूनचा अलिखित नियम आहे. परंतु यावर्षी परवानग्या दिल्या पावसाळ्यामध्ये कंपन्यांना, चॅनल्सला वगैरे, आणि त्यामुळे पुण्यामध्ये प्रचंड खड्डे झालेले आहेत. हे प्रतिकात्मक आहे. पुणेकरांचे अनेक जणांचे जीव गेले खड्ड्यात पडून किंवा स्कूटरमुळे लोकांचे कंबर गेलेले आहेत. हा अत्यंत भयानक प्रकार आहे आणि महापौर म्हणतात पुण्यात खड्डे कमी आहेत. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता पुणेकरांमध्ये. पुणेकरांच्या टॅक्स मधनं पैसे जातात आणि त्याचा फायदा ठेकेदारांना होतो. की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पुणे शहरात खड्डे कमी आहेत. पण आपण पाहिलं असेल तर पुणे शहरातला एकही रस्ता असा तुम्हाला पाहायला मिळणार नाही ज्या रस्त्यावरती खड्डे नाहीत. आणि महापौरांचं स्टेटमेंट हे अतिशय हास्यास्पद आहे. आज ज्या ठिकाणी आम्ही केक कापलेला आहे हे खड्डे जवळपास गेली वर्षभर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही, स्थानिक नगरसेवकांचं लक्ष नाही, महापौरांचं लक्ष नाही. म्हणून त्या खड्ड्यांचा वाढदिवस म्हणून आज या ठिकाणी बालगणींच्या संकल्पनेतून आम्ही केक कापण्याचा उपक्रम या ठिकाणी. महाराष्ट्रानेही तमिळनाडू सारखीच भूमिका घ्यायला हवी. नीट परीक्षेच्या मुद्द्यांवरून अमित ठाकरे आक्रमक झालेत. महाराष्ट्रात या राजकारणात नंतर राज ठाकरे, सत्तेपेक्षा तरुणांचं भविष्य महत्त्वाचं आहे. तमिळनाडूमधील विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत. नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करत मनसे नेते अमित ठाकरे सडकून त्यांनी टीका केली आहे. नेमकं फेसबुक पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी काय लिहिलंय ते पाहूयात. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूच्या विधानसभेत एक खूप मोठा निर्णय झाला. तिथल्या सरकारने नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करून 12वीच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मांडला. इतर विरोधी पक्षाने पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची आणि बहुमताची नशा चढली असून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय. MPSC, TET, तलाठी भरती आणि शिक्षण क्षेत्रावरील प्रश्नांवर विरोधकांचा आवाज दाबलाय अशी फेसबुक पोस्ट करत अमित ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील मोकस नालीपाडा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत आहे. रस्त्याची स्थिती अत्यंत भीषण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. येथील आदिवासी बांधवांना चिखलातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. शालेय विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.
महाराष्ट्रात सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। 10 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यातील 104 साखळी दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। यापैकी 2 दुकाने बंद करण्यात आली आहेत, 95 नोटिसा बजावण्यात आल्या तर 5 परवाने निलंबित करण्यात आले आहेत। मोहिमेदरम्यान तब्बल 5343 किलो मालसाठा जप्त करण्यात आला असून 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या सविस्तर बातम्यांनंतर आता घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये। शिष्यवृत्ती परीक्षेत 256 गुण मिळवत विद्यार्थिनीने पुणे जिल्ह्यात पटकावला 11वा क्रमांक। गरिबी, अंधार आणि प्रतिकूल परिस्थिती यावर मात करत सुवर्णाला यश। पालघरच्या तलासरी सामूहिक अत्याचार प्रकरणात 5 आरोपी अटकेत, 1 आरोपी अद्यापही फरार। आरोपी डहाणू न्यायालयात हजर, 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी महत्त्वाचे असलेले ताम्हिणी, आंबेनळी, वरंदा घाट बंद। एसटीचे कोट्यवधींचे नुकसान, प्रवाशांच्या खिशाला कात्री। हिंगोलीच्या घोटादेवी येथून संत गजानन महाराज शेगावकडे जाणाऱ्या पायी दिंडीचा उत्साहात प्रस्थान। व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी या दिंडीचं आयोजन। वाशिमच्या शिरपूर ग्रामपंचायतीचा नियोजन शून्य कारभार। पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यालगत नाली खोदण्यात आली, नागरिकांकडून प्रश्न उपस्थित। नांदेडमध्ये झेंडूच्या फुल शेतीतून अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार। 20 गुंठ्यातून 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा। रायगडमधील महाड शहरात भव्य तिरंगा रॅलीने देशभक्तीचा जागर। वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणांनी शहर दणाणलं। बारामतीच्या खेड शिवापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। चोरट्यांकडून एका ठिकाणाहून रिक्षा लंपास। बारचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात स्मार्ट मीटरचा निषेध। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ढोपरगाव उपकेंद्रात 200 स्मार्ट मीटर केले जमा। पालघरमधील माकणे येथे शेतजमिनीच्या रस्त्यावरून 2 गटांमध्ये वाद। वादाचे काही वेळानंतर हाणामारीत रूपांतर। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। इंदापूरमधील संत सावतामाळी मंदिरात भव्य श्रीफळ हंडी उत्सव। यावेळी दर्शनासाठी समाज बांधवांसह भाविकांची मोठी गर्दी। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।